आत्ता आपण शतपावलांचा व्हिडिओ बनवतोय, टायमिंग लावलं मी 10 मिनिटाचं. जेवणानंतर शतपावले करायचे आहेत. लगेच एका ठिकाणी तुम्ही बसला किंवा हालचालच नाही केली, जेवणानंतर म्हणतोय मी, तर ते काय जे खाल्लंय ते फॅटमध्ये जाणार आहे, त्याच्या हालचाली होत नाहीत ना तुमच्या. मग हाय लेवलचा व्यायाम नाही करायचा, शतपावली करायचे आहेत. रात्री जेवण झालं की शक्यतो आपण काय करतो, एकतर मोबाईल घेऊन बसतो किंवा टी व्ही समोर बसतो किंवा एका ठिकाणी बसतो. तर ते न करता आपण शतपावली करायची आहेत. शतपावली करताना संपूर्ण कुटुंब पण एकत्र घ्या, की जेणेकरून त्यांना पण योग्य म्हणजे व्यायाम पण होईल आणि आहार आणि व्यायामाबद्दलची माहिती पण समजून जाईल. आता आपण एक लहान लहान गोष्टी चालू केल्या आहेत दिवसभरामध्ये. पहिल्यांदा जे लोक बघतात त्यांच्यासाठी सांगतो की दररोज सकाळी उठल्यापासून आपले व्हिडिओ पडतातच. फेसबुकला असेल, फेसबुकला किरण निकम हे अकाउंट आहे, इंस्टाग्रामला किरण निकम 3030 हे अकाउंट आहे, यूट्यूबला किरण निकम रॉयल जिम हे अकाउंट आहे. ह्या तिन्ही पण ठिकाणी आपण सगळे व्हिडिओ टाकत असतो. तर सकाळी व्यायाम 10 मिनिटाचा होतो, नंतर दर 1 तासानं तुमच्या लहान लहान हालचाली झाल्या पाहिजेत असे व्हिडिओ, लहान लहान ॲक्टिव्हिटीचे व्हिडिओ आपण अपलोड करत असतो. ते पण तुम्ही करा, कारण त्याचा इफेक्ट इतका छान आहे, इतका सुंदर आहे की त्याचा तुम्हाला 100% चांगला रिझल्ट येणार आहे. कारण बऱ्याच वेळा काय होत होतं, पूर्वी मी बघितलं, पूर्वी लोकांच्या फॅट का वाढत नव्हत्या, तर त्यांचं दिवसभर शारीरिक हालचाली असायच्या, शारीरिक. मग आत्ता आपण दररोज सकाळी उठल्यापासून आपले काम, जॉब, व्यवसाय असे राहिलेले नाहीत की शारीरिक हालचाली करतील. ठराविक लोकांचे असतील, पण काही बऱ्याच म्हणजे 80-90% जास्त लोकांचं शारीरिक कमीत कमी हालचाली आहेत. त्याच्यामुळं आत्ता जर भारताचा आकडा बघितला ओबेसिटीचा म्हणजे वाढत्या लठ्ठपणाचा, तर इतका आकडा गेला आहे. त्याच्यामुळं तुमचा BP, शुगर इतकं उद्भवायला लागलं आहे. मग ह्याच्यावर तुम्ही बघितलं म्हणजे काय असं मी सायन्स याच्यावर काही PhD केलं सांगत नाही, वाचनातलं मागलं काळ बघितला, त्या लोकांच्या हालचाली भरपूर होत्या. मग आता आपण नुसतं काय म्हणतो, त्यांचं त्यावेळेचं खाणं चांगलं होतं, खाण्यापेक्षा पण त्यांच्या हालचाली पण चांगल्या होत्या आणि ते खातील ते पचवत होते. आणि आता काय झालंय, एवढ्या जनतेला अन्न पुरवायचं म्हटल्यानंतर थोडंसं औषधं फवारणी वगैरे ते सगळं येणार नाही, येणार 100%च. पण आपण आपल्या हालचाली कमी केल्यात हे कोण सांगणं झालंय. मग तुम्ही आमचं प्रोडक्ट घ्या, हे प्रोडक्ट खावा, काय गरज नाही, प्रोडक्ट खाऊ नका. तुम्ही लहान लहान हालचालीतून बघा इफेक्ट किती पडतोय, 100% इफेक्ट पडतोय. मी छाती ठोकून सांगतोय म्हणजे काय की बऱ्याच जणांना अनुभव यायला लागलेत. कमेंटसुद्धा बघा तुम्ही, बऱ्याच जणांच्या की फोन येतातच, पण आता फोन मी आलेलं काय तुम्हाला रेकॉर्डिंग करून दाखवायचे का? इथं काय आपण मार्केटिंग करत नाही. तुम्ही अनुभवून बघा, दर 1 तासानंतर लहान लहान हालचाली करा. म्हणणं सोपं आहे की गाडीचा कमीत कमी वापर करा. मला जायचं 50 किलोमीटर अंतरावरती माझ्या व्यवसाय या ठिकाणी, जॉबच्या ठिकाणी, आणि मी चालत कसं जाऊ, सायकल घेऊन कसं जाऊ, ट्रॅफिक बघता म्हणजे हा काळ आपण नाही, शक्य नाही ते. पण आहेत त्या ठिकाणी 1 तासानंतर 1 मिनिटाचा, 30 सेकंद, 40 सेकंद, 50 सेकंदाचा वापर कसा करता येईल हे मी सांगतो त्याच्यातून, आणि ते करा म्हणतोय. कुठल्याही त्याला ठिकाणी साहित्य लागत नाही. मग ह्या लहान लहान गोष्टी जर आपण सुधारणा करायला लागलो तर इतका चांगला इफेक्ट मिळतोय, म्हणून तो चेंजेस करालोय. पण तुम्ही सगळ्यांनी तो पॅटर्न चालू करावा अशी माझी आग्रहाची विनंती आहे. कारण तुमचा साईड इफेक्ट तर काय होणार नाही. बरं, नुसतं वजन कमी करायचं, पोट कमी करायचं, ह्याच्या पलीकडे काय आहे की नाही? बऱ्याच गोष्टी आहेत शरीरात की जेणेकरून त्या व्यायामानंच ओके होत आहेत. त्याच्यामुळं तुम्ही ते पण बघा, ते करा. म्हणजे जर माझं तर मत आहे, आपण सकाळी जर 1-2 तास व्यायाम करत असेल, हे हेल्दी लाईफस्टाईलसाठी सांगतोय, बॉडी बिल्डिंगसाठी नव्हे, लाईफस्टाईल सुधारण्यासाठी. मग ह्या लहान लहान जर सवयी आपण बदलल्या तर इतका एक नंबर रिझल्ट येतोय. आणि मग त्याच्यामध्ये काय खायचं, तर प्रोटीनयुक्त, फायबरयुक्त. कुठलं बाहेरचं खायचं का? अजिबात नाही, घरातलं खायचं आहे. आणि जर तुमचा गोल पुढच्या लेवलचा फिटनेसचा असेल तर फक्त व्हे प्रोटीन म्हणतोय मी, व्हे प्रोटीन स्वतःच्या जबाबदारीवरती, ज्या ठिकाणी, ज्या शोरूमच्या ठिकाणी GST बिल आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवरती घेऊ शकता. घ्यायचंच पाहिजे नाही म्हणत. पुढचा गोल असेल तुमचा, प्रोटीन इंटेक जर पूर्ण होत नसेल तर. बाकी आपल्या घरातून, आहारातून मिळतोच. मांसाहारी लोकांना जास्तीत जास्त प्रोटीन इंटेक मिळतो, तिथं पण उलटं होतं आपलं. आपल्याला चिकन, मांस, अंडी चालतात, पण त्याच्याबरोबर आपण खातोय काय ते कमी आणि रस्सा आणि मसाला जास्त खातो, आणि तिथं आपलं गणित सगळं फसतं.
आपल्याला काय पाहिजे आहे प्रोटीन. मग मी काय म्हटलं, चिकनमध्ये प्रोटीन आहे, रश्श्यामध्ये नाही, मसाल्यात नाही. आणि उलटा आपण त्याच्याबरोबर भात भाकरी चपाती दाबून हाणतोय. प्रोटीन राहिलं बाजूला, रस्सा भाकरी भात हांटलं आणि पुन्हा मग तुम्हीच सांगत होतं दाबून खायला, पोट भरून खायला. प्रोटीन कशात आहे बघा. आणि मग प्रोटीन बरोबर फायबर पाहिजे. म्हणजे ताट असं पाहिजे की बॅलन्स्ड डाएटमधला सगळा डाएट त्यामध्ये यावा. सगळा म्हणजे काय टोटल 40-50 पदार्थ नाही. प्रोटीन फायबर ह्याला पहिल्यांदा प्राधान्य द्या. भात भाकरी चपाती ह्यातलं काय तर आलं की त्याच्याबरोबर कार्बोहायड्रेट्स झाल्या, कॅलरी झाल्या, हे सगळं ते बॅलन्स होऊन जातं आहे. मेन प्राधान्य द्यायचं आपल्याला प्रोटीन आणि फायबरला. नंतर ज्या वेळेला तुम्ही पहिल्यांदा जेवणाला सुरुवात करता, फायबरला करा. ज्यांचं हेवी वेट आहे त्यांनी तर आवर्जून फायबर म्हणजे काय, काकडी टोमॅटो बीट गाजर ह्यांना आधी सुरुवात करायची जेवणात. कारण त्याच्यामुळे त्यांचं पोट भरायला चालू होतं आहे. आणि दिवसात शक्यतो 4 ते 5 वेळा एका वेळेला 15 ते 20 ग्रॅम प्रोटीन कसं जाईल ह्याचा बॅलन्स तुम्ही गणित करायचा आहे. मी सांगत असतो गुगल, ChatGPT याच्यावरती पण तुम्ही सर्च करा थोडं. मी तर सांगत असतोय. पण कुठलेही प्रोडक्ट खाऊन वजन कमी करू नका. 12 महिने खाणार असतील तर तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला खायचं असेल तर काही तुमची इच्छा. पण ते वजन कमी करताना किती रुपये तुम्ही मोजताय बघा, किती रुपये घालवताय बघा. पण त्याचा फायदा लाईफटाईमसाठी आहे का? ते बंद करणार आहात का कायमचंच घेणार आहात हे बघा. मग का घ्या, आपल्या घरात सगळं आहे. पण हे कशापासून बनतंय ते बघा. मग बाहेरून नको ते साहित्य आणायचं घरात आणि जे हेल्दी आहे ते सोडूनच जायचं आहे. बघा तुम्हाला सगळे म्हणतात हे खाऊ नका ते खाऊ नका. अरे जे आपल्या भागात पिकत आहेत तेच खाऊ नका होय. त्यामुळं कन्फ्यूज होऊ नका. खाण्याचा घरातल्या पदार्थांचा त्याग करत बसू नका. चहा घ्यायचा आहे घेऊ शकता, फक्त प्रमाणात. तो बर्न करा. बर्न करा म्हणजे व्यायाम करा, हालचाली करा. दिवसभरामध्ये 2.5-3 ते 3.5 लिटर पाणी प्या. ह्या गोष्टी लय महत्त्वाच्या आहेत. बारीक बारीक गोष्टी आहेत पण थोडंसं लक्ष द्यायचं आहे. तरी मी तुम्हाला दिवसभरावर सारखे व्हिडिओ टाकतोच. कारण जे दिसतं ते आपल्या डोक्यात बसतं. काय म्हणतो बघा, जे दिसतं ते आपल्या डोक्यात बसतं म्हणून सारखे तुम्हाला व्हिडिओ टाकत असतोय. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचे हॅमरिंग होतंय. हां बाबा मला पण हालचाल करू शकतो मी. किती तर लोक आता म्हणजे इतके बाहेर झालं की त्यांना वाटतंय हां हे 2 मिनिटात मी लगेच करू शकतोय. आता संध्याकाळचा 10 मिनिटाचा व्हिडिओ ह्याच्यामध्ये काय शतपावली तर केली पाहिजेत. तेच जर मी 10 सेकंदाची रील टाकली तुम्ही बघणार पुन्हा ढकलणार, बघणार ढकलणार. पण 10 मिनिटात मी तुमच्याबरोबर बोलतोय, माहिती सांगतोय, वजन कसं कमी करायचं सांगतोय, पोट कसं कमी करायचं ते सांगतोय. त्यामुळे 10 मिनिटं कशी गेली समजत नाही. आणि दुसऱ्या रील बघण्यापासून पण तुमचा वेळ वाचला. बरं मी काही वेगळा रील दाखवतोय का, तुमच्या आरोग्याबद्दल दाखवतोय, चांगल्या हेल्दी. आता मग आपल्याला सुधारायचं आहे का बिघडायचं आहे? सुधारायचं असेल तर ॲक्शन घ्या, बिघडायचं असेल तर जागेवरच बसा. साधं गणित आहे. त्यामुळं कारण सांगायचं नाही. व्यायामाला सुरुवात करा. तुम्ही घरातली जे एक व्यक्ती आहे त्यांनी सुरुवात करा. बाकीची लोक हळूहळू सुरुवात करतील. तुमच्यासोबत केलं तर त्यांचं अभिनंदनच आहे, स्वागतच आहे. पण एकानं तरी सुरुवात करा घरातल्यांनी. कारण सगळं घेता येतंय, सगळं मिळवता येतंय. शरीराला फक्त आपणालाच वेळ द्यावा लागतो, आपणच करावं लागतंय. मग आता ह्याला पर्याय नाही. म्हणून पूर्वीची लोक सातत्यानं हालचाली शारीरिक करू होती, आता करू शकणार नाही. मी ते पण सांगतोय. मग लहान 1 तास झाला की एकदम छोट्या क्लिप असतात आपल्या, चेंज करायचा फक्त. लहान ॲक्टिव्हिटी करून बघा, जबरदस्त रिझल्ट येतोय. एकदा सवय लागली नाही मग तुम्हाला कळतंय. तुम्ही तुमच्या स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला चालू झालं की. बरं तुम्हाला कुठं सांगितलं की तिथं ऑफिसमध्ये आहे उठा 10-15 मिनटं व्यायाम करा? नाही, 1 तासानंतरची हालचाल की जेणेकरून तुम्ही एका ठिकाणी बसलाय, ती फॅट हालना झाल्या, स्थिर झालाय तुम्ही इथंच, त्या कॅलरीज बर्न व्हाव्यात, शरीर ॲक्टिव्ह व्हावं, ब्लड सर्क्युलेशन चालावं चांगलं. तिथं बघा थोडं जरी तुम्ही हालचाल केली तर श्वास फुलणार आहे, नसा सगळ्या ॲक्टिव्ह होणार आहेत, रक्तप्रवाह सुरू आहे, ते एकदम खडखडीत जागा शरीर झाल्यावर कसं होणार आहे, तुमचा मूड फ्रेश होणार आहे, तुमचा आळस जाणार आहे, शरीरात ताण निघणार आहे, डोक्यात काय जे विचार आले ते निघून जाणार आहेत बऱ्यापैकी. इतकं कितीतरी फायदे आहेत.
मग तुम्ही कारणं का सांगताय? त्यामुळे कारणं सांगायचं नाही. तुम्ही आम्हाला सुरुवात करा, हालचाली करा. बघा बघता बघता 10 मिनिटं झाली. त्यामुळे 100% करा करा करा. धन्यवाद.